नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळ्यात चौकशी विषयीची फाईल दाखवली असं भाष्य केलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण. आता बघूया सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. दिवाळीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज छाननीची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यातील 9ही विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सुरू आहे. जे आपले पोलिंग स्टेशन होते, मतदान केंद्र, ते मतदान केंद्रामध्ये काही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्यामुळं आपण सहाय्यक मतदान केंद्र तयार केलेले आहेत, ज्याला आपण ऑक्झिलरी मतदान केंद्र म्हणतो. ते जिल्हाभरामध्ये 9 ऑक्झिलरी मतदान केंद्र झालेत आणि असे एकूण आपले 3273 मतदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान करून घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामध्ये शहरी भागामध्ये 1290 आहेत, अर्बन एरियामध्ये 1290 मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 1983 असे जिल्हाभरामध्ये 3273 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आता मध्यंतरी जे आपल्याकडे 22 तारखेपासून कालपर्यंत जे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया सुरू होती, यामध्ये जिल्हाभरामध्ये एकूण 437 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. 9च्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये 437 उमेदवारांनी 613 अर्ज भरलेले आहेत. आचारसंहितेचं बंधन आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यावरही टाकलेलं आहे. तसंच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आयोगाने दिलेले निर्देश हे पालन करणं, कारण ही निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी फक्त निवडणूक विभागावरच नाही आहे, तर राजकीय पक्ष, उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर सुद्धा तेवढीच आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना माझी हीच आपल्या सर्व नागरिकांना विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा, त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा, पण कुणाच्याही भावना दुखवणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. सर्व जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी हे सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक हे शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे. पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मोरेश्वर सावे यांच्या प्रचारानिमित्त आज गारखेडा सिडको भागात पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल मोरेश्वर सावे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत त्यानंतर पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल मोरेश्वर सावे यांनी प्रचाराला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सिडको N7 भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गारखेडा सिडको भागामध्ये पदयात्रा काढून प्रचार केला. रॅलीची सुरुवात जय भवानी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू करण्यात आली. याबरोबरच परिसरात असलेल्या बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ठिकठिकाणी महिलांनी आरती घेऊन महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांचं औक्षण करत विजय तिलक लावत होते.
पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट, महायुतीचे अधिकृत उमेदवार सावे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच प्रचाराला त्यांनी सुरुवात केली। त्या अनुषंगाने सायंकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तर या रॅलीला स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। खुलताबाद तालुक्यातील तिसगाव तांडा परिसरात दहशत माजवणारे, तलवारी बाळगणारे दोघे आरोपी खुलताबाद पोलिसांनी अटक करत त्यांच्याजवळून तलवारी हस्तगत केल्या आहेत। तालुक्यातील तिसगाव तांडा व तिसगाव येथे खुलताबाद पोलिसांनी 2 तलवारी पकडल्या असून दोन्ही तलवारी जप्त करण्यात आल्यात। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। बेकायदेशीररित्या लोखंडी तलवारी घरात लपून ठेवणाऱ्या 2 आरोपी विरोधात खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राकेश आव्हाड हे करत आहेत। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। काल पोलीस स्टेशन खुलताबाद हद्दीतील तिसगाव तांडा या ठिकाणी 2 युवकाकडे बेकायदेशीर धारदार तलवारी आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्यावरून पोलीस स्टाफ तिथे जाऊन त्यांची घराची झडती घेतली आणि 2 3.5 फूट लांबीच्या धारदार तलवारी त्यांच्याकडे ताब्यात घेतल्या। त्याबाबत भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि संबंधित 2 युवकांना अटक केली आहे। किती तलवार आहे सर? 2 तलवारी आहेत। याच्यात आरोपी सर? आरोपी अटक केलेले आहेत। सर हे कारवाई कधी झाली? ही काल दुपारी कारवाई झाली आहे। सायंकाळी कुठली घटना सर? ही तिसगावची घटना आहे। तिसगावची। सातारा देवळाई परिसरामध्ये उघड्यावरती मांस विक्री करणाऱ्यांवरती प्रशासनामार्फत कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू क्रांती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। सातारा परिसर इथे मांस विक्रेता उघड्यावर होत आहे, त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी। आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही, पण त्यांनी त्या गोष्टींचे नियम फॉलो करावे ही आमच्या हिंदू क्रांती संघटनेतर्फे मागणी आहे। तिथे घटना अशी की जे मटण वगैरे जे धुतलं जातं त्या मटणाचं पाणी रस्त्यावर फेकलं जातं, त्याच्यात काही मांसाचे तुकडे येतात। त्या तुकड्यामुळं तिथे कुत्रे जमा होतात आणि काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या कुत्र्यांचा खूप त्रास आहे। त्यासाठी आमची ही मागणी आहे, उघड्यावर मांस विक्रेता होऊ नये, पूर्ण शहरात व्हावं अशी आमची मागणी आहे। जे चांगलं जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे, ते काही घेत असतील त्याच्यामुळं ते कारवाई करत नसतील, पण आता तसं होणार नाही। आता आम्ही हिंदू क्रांती संघटनेतर्फे त्यांना निवेदन दिलेलं आहे, तर त्यांना योग्य ती कारवाई करावंच लागेल आणि लवकरात लवकर त्यांनी कारवाई केली तर खूप चांगलं, नाही केली तर कायदा सुव्यवस्था बिघडू शकते। सातारा आमदार रोड सातारा परिसर कालांदना कॉलेजच्या समोर ऐन तिथे उघड्यावर मांस विक्री होतात व त्या मटण शॉपमुळे ते जे जनावरे कापलेले जनावरे कापतात व ते धुतलेले पाणी ते रोडावर फेकतात। त्यामुळे त्या धुतलेल्या पाणी मध्ये काही बारीक बारीक मांसाचे तुकडे त्या रोडावरती पडतात। त्यामुळे काही तिथे कुत्रे घोळका करतात व त्यामुळे ते कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात व धावण्याचा व चावण्याचा प्रयत्न करतात आणि ते जनावरे कापलेले धुतलेले पाणी रोडावर फेकल्यामुळे हिंदू धार्मिक लोकांचे पाणी ओलांडल्यामुळे काही हिंदू धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्या जातात व ते मटण शॉपमध्ये मटण घेण्यासाठी जे काही ग्राहक मटण शॉपमध्ये जातात ते रोडावरती पार्किंग करून गाड्या सोडून तिथे चालले जातात आणि त्या गाड्यामुळे ट्रॅफिक जाम होते व त्या ठिकाणी काही लोकांमध्ये रोडावरती वाद निर्माण होतो। आणि दुसरे कारण की तिथे काही मटणाच्या शॉपमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वासाचा खूप मोठा त्रास होतो। काय कारवाई करायला पाहिजे याच्यावर आयुक्त सरांना आमची मागणी एवढीच आहे, याच्यावर जेवढी लवकरात लवकर ते मटण शॉप ओपनर आहे ते एक तर त्यांनी पार्टेशन मारावं समोर आणि दुसरी गोष्ट ते जे फेकतात पाणी, ते कापलेले पाणी जे फेकतात ते त्यांनी बंद करावं आणि दुसरी गोष्ट ते थल्ल्या काही जे गाड्या ग्राहकांच्या गाड्याची पार्किंगची सोय करावी। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज।
नमस्कार. संपूर्ण जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जावो. आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे. आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आज छाननी प्रक्रिया आहे. 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे. माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखीव ठेवा आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या. वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये आपण संकल्प घेऊया की आपण महास्वच्छ दिवाळी अभियान आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्याला प्रतिज्ञा पण घ्यायची आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही आणि जे आपले नको असलेली जे वस्तू आहेत जे दैनंदिन कचऱ्यामध्ये निघत नाही, जसं कपडे असेल, काही असे वस्तू आहेत आपल्याला कदाचित नको असेल परंतु काही लोकांना ते गरजेचं असेल म्हणून आपल्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सांगून त्या वस्तू जर दिला तो त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून गरजू असलेल्या व्यक्तींना आपल्याला त्यांना देता येईल आणि या पर्यावरणपूरक दिवाळी आणि स्वच्छ आणि तसेच दुर्घटनामुक्त दीपावली साजरा हो आणि आपल्या सर्वांचा यशाचा आणि भरभराटीचा राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आता उमेदवारांचा प्रचार कार्य सुरू झालं असून दिवाळीसारखा सण आहे, त्यामुळे खासगी सार्वजनिक वाहनांमधून होणाऱ्या वाहतुकीवरती व त्यातील संशयित हालचालींवरती लक्ष ठेवा असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिलेत.
सर्वांना नमस्कार. मी विकास मीना, CEO जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. आपण सगळ्यांना माझ्यातर्फे दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. यासोबत मी तुम्हाला आणखी एक उत्सवची शुभेच्छा देतोय. आपण सगळ्यांना माहिती आहे की आगामी 20 नोव्हेंबरला आपल्याकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. आपल्याला त्या दिवशी आपले जवळचे मतदान केंद्रावर जाऊन मत वाजवायचे आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करायचे. यामध्ये आपण जितके मोठ्या रीतीने मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावणार आहे, त्या मार्फत आपली लोकशाही उतकीही ऊर्जावान, उतकीही सशक्त होणार आहे. तो माझी सगळ्यांना आव्हान राहणार आहे की तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांना देखील पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आले असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने वेगळीच चर्चा रंगत आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि पक्षाकडे आम्ही मागणी केली होती. पक्षाने या पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा लढवली पाहिजे म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दिला, एबी फॉर्म दिला आणि मी रितसरप्रमाणे पक्षाच्या वतीने अर्ज या ठिकाणी भरला. तो आज छाननीमध्ये वैधही झाला आणि अनेक वर्षापासून मी पक्ष स्थापन झाल्यापासून पूर्णवेळ पक्षाचं काम करतो आणि निष्ठावंत म्हणून काम करतो. पण एक गोरगरीब कुटुंबातला आहे, कामगार चळवळीत काम केलेलं आहे आणि म्हणून पक्षाला, पवार साहेबाला वाटलं, जयंत पाटील साहेबाला वाटलं की, सुप्रियाताईंना वाटलं की, राजेश टोपेंनाही वाटलं की अशा पद्धतीचं जे माझे मी 1.5 वर्ष पक्ष वेगळा झाल्यानंतर जे काम केलं, या कामावर त्यांना विश्वास बसला. या जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने राष्ट्रवादी पुन्हा उभी केली आणि त्यांना विश्वास वाटला की या जिल्ह्यामध्ये असा तळागाळात काम करणारा आपला निश्चितपणे आपला एक पक्षाचा आमदार आवश्यक आहे. हे त्यांना वाटल्यानंतर त्यांनी मला या ठिकाणी बी फॉर्म देऊन उमेदवारी दिली. तेव्हा मी आमच्या पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष सुधाकर दादा होते, ते माझे गुरु आहेत. त्यांनी मला या ठिकाणी घडवलं. तसेच आमची इलियासभाई किरमाणी आहे आणि आमचे कार्याचे सर्वच मंडळी या ठिकाणी यांनी मला खरं म्हणजे मी जिल्हा झाल्यानंतर जे काही मला मदत केली, माझ्या पाठीशी राहिले आणि काम करण्यासाठीची संधी दिली, त्या संधीतून सनी या ठिकाणी मला वाटतं की माझं कर्तृत्व या ठिकाणी पणाला लागलं आणि पक्षाने त्याची नोंद घेतली. मला असं वाटतं की मागं जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले, त्यांनी मेळावा घेतला, कार्यक्रम आम्ही घेतला, पवार साहेब आले आणि त्यांनी आल्यानंतर जिल्ह्यात आल्यानंतर जे काम पाहिलं की ते अनेक वर्ष या जिल्ह्यात येत होते, जात होते, पण अशा पद्धतीची चळवळ किंवा अशा पद्धतीचं संघटन त्यांना या ठिकाणी मला वाटतं कधी दिसलं नाही, ते दिसून आलं आणि म्हणून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला आणि या पूर्व विधानसभा मतदारसंघातून मला या ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी दिली आणि त्यांचं मी या ठिकाणी जर पक्षाच्या वतीने आभार मानतो. परंतु निश्चितपणाने मला असं वाटतं की ही ज्या काही मतदारसंघातील आमची काही जनता आहे, अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, आमच्या या ठिकाणी कामगाराचे प्रश्न आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. मला वाटतं या मतदारसंघात पाहिजे कुठेही तुम्हाला चांगलं आरोग्य केंद्र दिसणार नाही. असे अनेक प्रश्न प्रलंबित या मतदारसंघात आहे आणि मला जर ही संधी मिळाली, मी जर कधी आमदार झालो तर मला वाटतं निश्चितपणाने तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघात एकही सिंगल प्रश्न दिसणार नाही आणि 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा आमदार मी असेल. श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने द्वारकापुरी परिसरातील श्रावस्ती बुद्धविहार येथे वर्षावास समाप्ती समारोहानिमित्ताने बौद्ध धम्मातील जातक कथा या ग्रंथाचं वाचन करण्यात आलंय. द्वारकापुरी नागरी कृती समिती आणि श्रावस्ती महिला मंडळ यांच्या वतीने माहे श्रावण पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये श्रावस्ती बुद्ध विहारात बौद्ध धम्मातील जातक कथा या ग्रंथाचं वाचन करण्यात आलं. या ग्रंथाच्या वाचन वर्षावास समाप्ती समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त सकाळी 9 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूज्य भिकू करुणानंद थेरो यांच्या हस्ते करण्यात येऊन या भागामध्ये रथामध्ये धम्मग्रंथ आणि बुद्धमूर्तीसमोर बसून धम्म रॅली काढण्यात आली. सदर रॅली ही द्वारकापुरी भागात फिरून पीर बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येऊन सदर रॅली परत विहारात आली.
त्यानंतर विहारात भंते करुणानंद यांनी धम्मदेसना झाली. यावेळी प्रख्यात गायक श्री कुणाल वराळे यांचा भीमगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर सर्व उपासक यांचा भोजनदान करण्यात आलं. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संजय रगडे, गणेश पाटील, अनिल सातदिवे, विजय साबळे, पांडुरंग डोंगरदिवे, RZ कांबळे, मनोज खरात, बंडू कांबळे, दत्ता बनसोडे, बाळू हिवराळे, नामदेव कांबळे, रतन गवळी, कैलाश चाटसे, कैलाश लोखंडे, राजेंद्र पवार, दिलीप ससाने, गोविंद आढाव, MV वाघमारे, अशोक शिंदे, शकुंतला साबळे, रत्नाबाई ससाने, शीलाताई खरे, सरलाताई सरोदे, अरुणाताई रगडे, माया बागुल, योगिता पाटील, खंदारेताई, संगीता डोंगरदिवे यांनी परिश्रम घेतला. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळा चौकशी विषयीची फाईल दाखवली असं भाष्य केलं होतं. त्याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. काल अजित पवारांनी भाष्य केलं की RR आबांनी जी फाईल केली होती ती फाईल तुम्ही दाखवली, तशा पद्धतीने नेमकं काय आहे? बघा, स्वर्गीय RR आबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोललं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्याबद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही. पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळा चौकशी विषयीची फाईल दाखवली असं भाष्य केलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.